सिन्नर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने सिन्नरच्या सूर्योदय संकुल येथील मध्यवर्ती कार्यालयात गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी आदरणीय बाळासाहेब हांडे सर आणि भाऊसाहेब शिंदे यांचा गुरुजन म्हणून शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाची संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या महिला शहराध्यक्ष देवयानी वाघ यांनी मांडली होती। तसेच जयंत बाबूजी आव्हाड यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव केला। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमामुळे उपस्थितांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण झाले। याप्रसंगी मंगल जगडे, सविता कोटुरकर, प्रियंका द्विवेदी, कीर्ती अंकार, मीरा सानप, स्मिता भडांगे, देवयानी वाघ, सज्जन सांगळे, रामचंद्र रोडे, अतुल गुजराती, नाना बाबर, डॉक्टर वैभव भडांगे, विकास जाधव, दर्शन भालेराव, ओमकार सानप, राजेंद्र पामनर, सरपंच मारुती शिंदे आदींसह भाजपा कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। SN न्यूजसाठी सुजल शितोळे। आज गुरुपौर्णिमा, आषाढ महिन्यातील हा सण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो आणि भारतामध्ये धर्मानुसार पारंपरिक पद्धतीने गुरुपौर्णिमा हा आपल्या व्यास मुनींपासून हा सण साजरा केला जातो। ज्या व्यासांनी महाभारतासारखे ग्रंथ लिहिले त्यांनी सुद्धा श्री गणेशाला नमन करून आणि तिथून गुरुपौर्णिमा हा सण साजरा केला। आदरणीय बाळासाहेब हांडे सर म्हणजे माझे गुरुवर्य यांनी मला माझं शिक्षण झाल्यानंतर शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी एक आदर्श शिक्षिका म्हणून मला त्यांच्या संस्थेमध्ये नोकरी देऊन माझ्या हातून अनेक विद्यार्थी घडवून घेतले। अशा आदरणीय गुरुवर्याला मी नतमस्तक होते, नमन करते। आणि शालेय जीवनानंतर भारतीय जनता पार्टी म्हणजे जो आज राष्ट्रीय पक्ष आहे, अशा चारित्र्य संपन्न पक्षामध्ये मला त्यांनी मोलाचं स्थान देऊन या पक्षाची सेवा करण्यासाठी मला तिथे आणले। त्याचप्रमाणे माझ्या जीवनामधील हे दोन बदल सरांनी घडवून आणले आणि इथे आल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये ज्येष्ठ नेते भाऊसाहेब शिंदे जे आमचे भारतीय जनता पार्टीचे एक आदर्श ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना ओळखलं जातं, ज्यांनी आज त्यांचे 45 वर्ष पूर्णपणे भारतीय जनता पार्टीसाठी खर्च केलेले आहेत। असे आदरणीय भाऊसाहेब शिंदे यांना सुद्धा मी गुरुपौर्णिमेच्या अनेक शुभेच्छा देते। भारतीय जनता पार्टीचा 40 वर्षाचा प्रवास करत असताना खूप हालअपेष्टा सोसल्या। या ठिकाणी 13 वर्ष मी स्वयंसेवक होतो, संघाचा कार्यवाह होतो आणि त्यापासून या ठिकाणी आजपर्यंत फक्त हाल आणि अपेष्टा या ठिकाणी सोसत आलो। मित्रांनो, लाठ्या काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला, आम्ही या ठिकाणी लागेल तेवढा संघर्ष केला, उपोषण केलं, अमकं केलं, तमकं केलं, पण आजचा दिवस त्या सगळ्यांमध्ये अनमोल वाटला मला। कारण आमचा म्हणजे भाऊसाहेब शिंदे आणि मी गुरुवर्य म्हणून या ठिकाणी सन्माननीय जयंत बाबूजी आव्हाड, सन्माननीय देवयानी वाघ आणि इथं जमलेले सगळे, मी या सर्वांचा खूप खूप या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो। तमसो मा ज्योतिर्गमय, त्या अर्थीप्रमाणे ज्या जीवनातला अंधार घालवण्याचं काम ज्या गुरुमुळे घडतं ते जीवनातले पहिले गुरु आईवडील, दुसरे शाळे शिक्षक आणि तिसरे सर्व राजकीय गुरु। त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आम्हाला गुरुची उपमा देऊन आज आमचा सर्व कार्यकर्त्यांचा जो सत्कार केला, हांडे सरांचा माझा, आमच्या दोघांच्या वतीनं मी सर्व कार्यकर्त्यांचे ऋण व्यक्त करतो, आभार मानतो। आपला गुरु हा भगवा ध्वज आहे। आपण व्यक्तिगत कोणालाही गुरु मानत नाही, परंतु तुमचं असलेलं आमच्यावरती जे प्रेम आहे, तो जो जिव्हाळा आहे, तो आज व्यक्त तुम्ही केला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र। सर्वप्रथम सिन्नर तालुक्यातील तमाम माता भगिनी बांधवांना गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा। आज गुरुपौर्णिमेनिमित्त सिन्नर शहर भारतीय जनता पार्टीच्या आमच्या कार्यालयामध्ये आम्ही हांडे सर आणि भाऊसाहेब शिंदे या दोघांनाही गुरु मानून यांचे आभार मानून त्यांचा सत्कार केला। खरं तर आजच्या या दिवशी आम्हाला प्रामुख्याने आठवण जाणवते ती स्वर्गीय पदुकाका गुजराती यांची, त्यांची अनुपस्थिती जाणवते। त्याचबरोबर प्रकृती अस्वस्थ असल्या कारणामुळे जे या कार्यक्रमाला येऊ शकले नाही ते गंगादादा वरंगळ आणि तुपे सर
यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड अशा भावना आहेत. असो मित्रांनो, आज सिन्नर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं जे छोटंसं रोपटं होतं त्याचा जो वटवृक्ष झालेला आहे, त्याच्यामध्ये अतिशय मोलाचा आणि महत्वाचा भाग जो निभावला तो हांडे सर आणि भाऊसाहेब शिंदे यांनी. या दोघांनी जीवाचं रान करून पक्ष वाढवला. रात्र पाहिली नाही का दिवस पाहिला नाही. खरं तर लोकांनी त्या काळामध्ये या दोघांची प्रचंड चेष्टा मस्करी सुद्धा केली. पक्ष किती हीन पातळीचा आहे किंवा पक्षाबद्दल किती वाईट साईट गोष्टी या दोघांनी सहन केल्या, परंतु आपला तोल यांनी कधी जाऊ दिला नाही. पक्षाच्या बाबतीत यांची प्रामाणिकपणा, यांची निष्ठा जी आहे ती आजही सिन्नर तालुक्यात अधोरेखित आहे. हांडे सर आणि भाऊसाहेब शिंदे यांना पाहिल्यानंतर कोणीही म्हणतं या भाजपले या भारतीय जनता पार्टीवाले या, अशा प्रकारचं यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केलेली आहे. ज्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची परिस्थिती अतिशय दोलायमान होती, अतिशय हालाकीची होती, ज्या काळामध्ये ह्या पक्षाला कोणीही कार्यकर्ते नव्हते, अगदी त्या दिवसापासून आजपर्यंत या दोघांनी अत्यंत प्रामाणिकपणे पक्षाची धुरा आपल्या खांद्यावर नेली. आणि म्हणून आजच्या या गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही सिन्नर तालुक्यातील अनेक कार्यकर्ते या कार्यालयामध्ये जमलो आणि आज आम्ही यांना सांगितलं की तुमच्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही आमचे गुरु असाल. ज्या प्रामाणिकपणे तुम्ही पक्षाचं काम केलं, जो विचार तुम्ही लोकांसमोर ठेवला, जो आदर्श तुम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांसमोर ठेवला, त्याच आदर्शांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही यापुढे भारतीय जनता पार्टीचं काम करत राहू, असं आश्वासन या ठिकाणी जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकमेकाला दिलं. गुरुपौर्णिमेच्या निमित्त या दोन्ही ज्येष्ठ माझ्या सहकाऱ्यांना, हांडे सर असतील, भाऊसाहेब शिंदे असतील, यांच्या चरणांपाशी मी नतमस्तक होतो. पुन्हा एकदा तालुक्यातील तमाम लोकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो.